हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। तर गुड मॉर्निंग सगळ्यांना। तर कसे आहात सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसेच स्वस्थ असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते। तर हा दिवस आहे राखीचा दुसरा दिवस म्हणजे संडे। तर संडेचा हा ब्लॉग आहे। तर आता सकाळची वेळ आहे आणि मी चहा वगैरे ठेवलेला आहे। तर कुणाल काल आला होता राखीकरिता रात्री। तर मग आता आम्ही सकाळी सगळे बसून थोडा चहा वगैरे घेऊन घेतला। हे मॉर्निंग वॉकला गेलेले आहेत। तर मुलं वगैरे पण उठली होती। तर मग सगळ्यांनी सोबत बसून चहा वगैरे मुलांनी दूध बिस्किट वगैरे घेऊन घेतलं। तर तुम्ही पण सगळे या चहा घ्यायला। आणि नंतर थोडं बाहेर जायचं होतं आम्हाला। तर त्याच्यासाठी सगळे आम्ही रेडी झालेलो होतो, कारण आज संडे होता, यांनाही सुट्टी होती। मोबाईल हो दे। झालं का पप्पांनी गाडी काढली अपेक्षा? चला जाऊया। तर आज संडे होता आणि कुणालही होता आज थांबलेला, कारण रात्रीच आलेला होता तो। तर म्हणून मग बाहेर वगैरे जाण्याचा थोडा प्लॅन केला आम्ही आणि मग निघालो। तर जाता जाता अपेक्षाला इथे बोटिंग दिसली। तर ती विचारत होती की मम्मी इथे बोटिंग वगैरे अलाव आहे का? तर मला याच्याबद्दल काही माहिती नव्हती। तर मी ही पहिल्यांदाच बघितली होती इथे बोटिंग। तर आम्ही फुटाळ्याकडूनच निघालो होतो। तर इथनं गेलं की इथलं सगळं जे वातावरण आहे छान निसर्गरम्य असं हिरवगार दृश्य, तर ते ना अगदी कॅप्चर केल्याशिवाय मला ना अजिबात गमतच नाही। म्हणजे इतकं छान असं वातावरण आहे आणि ते सगळं पाणी वगैरे छान तिथलं तलावातलं वगैरे, तर खूप छान वाटतं तिथनं जाताना। तर याआधी मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे। म्हटलं चला आज इथनं जात आहे तर परत मी शेअर करते तुमच्यासोबत। मोठ्या मोठ्या आहे पायऱ्या खूप। तर आम्ही आलेलो होतो तेलंगखेडीला। तर इथे जे हनुमानजीचं मंदिर आहे तर तिथे असं टेकड्यावर आहे ते मंदिर। टेकड्यावर म्हणजे पायऱ्या आहेत, पण असं उंचावर आहे ते मंदिर। तर खूप सुंदर असा इथला परिसर आहे छान। आणि असं वर चढल्यानंतर ना पायऱ्या, पहिले असं हनुमानजीचीच मूर्ती आहे इथे स्थापित केलेली मोठी। तर पायऱ्या चढल्या आधी हनुमानजीची मूर्ती स्थापित केलेली आहे छान मोठी। आणि आतमध्ये ना भरपूर असे देवी देवतांच्या मूर्ती इथे स्थापित केलेल्या आहे। जसं की गणपती, राम, सीता, लक्ष्मण यांची, आणि गायत्री माता, सरस्वती देवी, परशुरामाची, भरपूर अशा मूर्त्या आहे। म्हणजे एकाच ठिकाणी येऊन भरपूर देवांचं आपलं दर्शन होऊन जातं आणि खूप सुंदर असा परिसर आहे। छान असं शांत असं वातावरण राहतं इथे। तर नागपुरातील प्रख्यात असंच हे मंदिर आहे। जे कोणी आता आपले सबस्क्रायबरपैकी नागपुरात राहणारे असेल तर त्यांना माहितीच असेल ही गोष्ट। तर खूप छान असं हे मंदिर आहे बघा। दत्तात्रेयांची, पंचमुखी हनुमान वगैरे भरपूर अशा छान मूर्ती स्थापित केलेल्या आहे इथे। तर मग दर्शन वगैरे केलं आणि थोडा वेळ बसलो आणि मग प्रसाद वगैरे घेऊन निघालो आम्ही बाहेर। तर मग मंदिराच्या बाहेर निघाल्यानंतर इथे बाजूलाच ना समोसेवाला म्हणून एक हॉटेल आहे। तर अगदी फेमस आहे इथले समोसे वगैरे। तर जेव्हाही मी इकडनं वगैरे जात असते कुठे गेली वगैरे की मग इथे ना नाश्ता करत असतो आम्ही थोडा वेळ थांबून। छान मिळत असतो इथे नाश्ता। आणि आताच नाही तर मी लग्नाच्या आधी देखील इथे तेलंगखेडीत यायची। म्हणजे जसं मम्मीचं माहेर इथलंच आहे नागपूरचं। तर मामांकडे आम्ही यायचो उन्हाळ्यात आणि दिवाळीमध्ये वगैरे। तर मग इथे ना या मंदिरामध्ये आम्ही दर्शनाला यायचो। कारण हे जे तेलंगखेडीतलं मंदिर आहे तर इथे ना माझ्या मम्मीचे जे वडील होते म्हणजे माझे आजोबा, तर ते दर श्रावण महिन्यामध्ये इथे अभिषेक करायचे। तर आम्ही राखीला वगैरे यायचो तर तेव्हाच ते अभिषेक ठेवायचे। तर तेव्हा येणं होतंच होतं आमचं। तर तेव्हा ना या मंदिरातही आम्ही दर्शन वगैरे करायला येत होतो। तर फार पुरातन असं हे कल्याणेश्वर शिव मंदिर आहे। तर जेव्हाही इच्छा झाली तेव्हा येत असतो आम्ही या मंदिरात।
दर्शन करण्याकरिता. तर आता पण श्रावण महिना सुरू होता तर आणि आज सुट्टी पण होती तर म्हटलं चला दर्शन वगैरे करून यावं थोडं. तर इथला आजूबाजूचा परिसरही खूप छान असा आहे. मोठमोठी छान झाडं वगैरे आहे. अगदी शांत वातावरण असतं इथे. आणि त्याचप्रमाणे ना असे कोणी कबूल वगैरे केलेले असतात स्वयंपाक वगैरे तर तेही सुरू असतात तिथे. तर मग आम्ही दर्शन वगैरे केलं आणि निघालो. तर दर्शन वगैरे केलं आणि मग थोडीफार शॉपिंग करायची होती आम्हाला. त्याच्याचसाठी आम्ही मग इथे आलो होतो. तर आता राखीकरिता मी कुणालसाठी काही घेतलं नव्हतं. तर मग त्याच्यासाठी शर्ट बघत होतो आम्ही. तर म्हटलं की तो आहे सोबत तर मग व्यवस्थित मापाचं वगैरे बघायला बरं पडतं. म्हणून मग त्याच्यासाठी शर्ट वगैरे बघितलं इथे आणि त्यांनी पण मला पैसे दिले होते ड्रेस घेण्याकरिता. तर मग इथेच ना खाली ग्राउंड फ्लोअरला मेन्स वेअर आहे आणि वर फर्स्ट फ्लोअरला ना लेडीजसाठी वगैरे भरपूर अशा छान ड्रेसेस वगैरे मिळतात. तर मी पण इथनं मग एक ड्रेस वगैरे घेतला. मी आणि अपेक्षा गेली होती वर. मग आम्ही दोघी घेऊन आलो तिथनं. तर मग ते सगळं घेतलं. अपेक्षा थोडी नाराज आहे की सगळ्यांची शॉपिंग सुरू आहे इथे आणि माझ्यासाठी काही घेतलं नाही म्हणून. कारण सक्षमसाठी पण एक टी शर्ट कुर्ती टाईप जी असते ना ती घेतली होती मी. तर अपेक्षाच्या एज ग्रुपसाठी इथे काहीच नव्हतं. तर मग नंतर घेऊन देईन मी तिला. कारण मोनानी म्हणजे माझ्या बहिणीने तिच्यासाठी ऑनलाईन पैसे पाठवले होते. तिने राखी पाठवली होती तर की तिला काही घेऊन देशील म्हणून. तर मग आम्ही आहे ना इथे धरमपेठला आलो होतो. गायत्री भोजनालय म्हणून आहे तिथे. तर खूप छान जेवण मिळतं. तर हे म्हणाले की आता घरी तर स्वयंपाक केलेला नाही आहे तर जाऊन करण्यापेक्षा चल आपण बाहेरच जेवण करू म्हणून. तर इथे बघा पूर्ण टेबल बुक आहे. इथे वेटिंगवर थोडा वेळ थांबावं लागतं. तर आम्ही कुपन वगैरे घेतलेलं आहे आणि अगदी घरच्यासारखं जेवण इथे मिळतं. छान असं सात्विक जेवण असतं. चवीलाही खूप उत्तम असतं. अगदी घरच्यासारखी चव असते जेवणाला. तर साधारण 2.5 वर्षाआधी ना आम्ही आलो होतो इथे जेवण करायला. तेव्हा जेवलो तेव्हा खूप छान चव वाटली होती. त्यामुळे मग आजही आलो. तर तेव्हा आम्ही ना आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी होती तर त्याकरिता इथे जेवायला आलो होतो. तर चला मग जेवण वगैरे केलं आणि मग निघालो आम्ही घरी. तर चला असा होता माझा आजचा व्लॉग, आजचा संपूर्ण दिवस. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा की व्लॉगमध्ये तुम्हाला काय आवडलं तेही सांगा. आणि व्लॉग जर आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. तर परत भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.